स्टेशन एसडीपीओ देवळेकर सर, पीआय राहुल देशपांडे, महेश घोडके व त्यांचा इतर सर्व स्टाफ यांनी दिनांक 1 मे 2026 रोजी सकाळी 11 ते रात्री 11 ते 8 वाजेच्या सुमारास फिर्यादीच्या बहिणीचा दीर व इतर तिघांना प्रॉपर्टीच्या वादविवादावरून 25 लाख रुपये हात उसने दिलेले होते, तसे जमीन वाटून दिली नाही या कारणावरून वाद चालू होता। त्या वादामध्ये कुटुंबातील महिला आणि 2 मुले यांचा अत्यंत निर्घृणपणे खून करण्यात आलेला होता। या गुन्ह्यामध्ये त्या महिलेचा दीर तसेच तिचा मुलगा, पत्नी असे एकूण 6 आरोपी निष्पन्न करून आरोपींचा शोध घेतला। त्यामधील मुख्य आरोपी या ट्रिपल मर्डरमधील मुख्य आरोपी गुन्हा करून पश्चिम बंगालमध्ये पळून गेलेला होता। त्याचा अत्यंत शिताफीने तपास करून त्याला ताब्यात घेतलेला आहे, त्याला अटक केलेली आहे। या गंभीर गुन्ह्याचा अत्यंत कमी कालावधीमध्ये उत्कृष्ट तपास केल्याबद्दल सर्वांचं खूप खूप अभिनंदन। ह्युमन इंटेलिजन्स गोपनीय बातमीदाराकडून मिळणारी माहिती आणि स्थानिक स्तरावरती लोकांमध्ये असणारी चर्चा, त्यामधून त्याच्याशी असणारा परस्पर संबंध, लोकांच्या टेक्निकल बाबीमध्ये केलेलं ॲनालिसिस, ह्या सर्वांचा परिपाक म्हणून माननीय प्रशांत ढगळे सर, सहाय्यक पोलीस अधीक्षक पंढरपूर यांनी अत्यंत शिताफीने चिकाटीने हा गुन्हा उघडकीस आणेपर्यंत प्रत्येक पैलू तपासून पाहिला आणि अत्यंत पाठपुरावा केला। त्यामध्ये तो गुन्हा उघडकीस आलेला आहे आणि त्या गुन्ह्यातील आरोपींना अटक केलेली आहे। यामध्ये 2 आरोपी निष्पन्न झालेले आहेत आणि एक विधी संघर्षित बालकाचा समावेश आहे। या गुन्हा उघडकीस आणण्यामध्ये प्रशांत ढगळे, सहाय्यक पोलीस अधीक्षक पंढरपूर, संजय जगताप स्थानिक गुन्हे शाखा, विजय शिंदे स्थानिक गुन्हे शाखा, अब्दुल हमीद याकूब शेख गिडर तसेच पंढरपूर डिव्हिजनमधील व स्थानिक गुन्हे शाखेचे अंमलदार यांचं सर्वांचा प्रमाणपत्र देऊन सगळ्यांच्या हस्ते सत्कार होत आहे। सर्वांचं खूप खूप अभिनंदन। इधर हाथ में चले धन्यवाद सर। यानंतर पंढरपूर ग्रामीण पोलीस स्टेशन यांच्याकडील अकस्मात मयत दाखल असताना भीमा नदी पात्रामध्ये एक महिलेचं प्रेत मिळून आलं होतं। त्याचा अत्यंत सखोल तपास करून ती मिसिंग महिला निष्पन्न केली। त्याचा कौशल्यपूर्ण तपास करून मयताच्या पतीनेच तिला घरामध्ये गळा दाबून जीवे ठार मारले होते। त्याबाबत पंढरपूर शहर पोलीस स्टेशनला मिसिंग दाखल होती। त्याचा परस्पर संबंध आहे याबाबतचा अत्यंत सखोल तपास केलेला आहे। ह्या तपासामध्ये प्रशांत ढगळे सर, सहाय्यक पोलीस अधीक्षक पंढरपूर, रेखा गणवट मॅडम पोलीस निरीक्षक पंढरपूर ग्रामीण, महादेव पिसाक पोलीस उपनिरीक्षक तसेच ASI कदम हेंबाडे, सोमनाथ पाटील कौगे मिसाळ यांनी अत्यंत चिकाटीने ह्या गुन्ह्याचा तपास करून गुन्हा उघडकीस आणलेला आहे। त्यांचं सुद्धा माननीय विशेष पोलीस महानिरीक्षक सगळ्यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन त्यांना सन्मानित करण्यात येत आहे। सगळ्यांना विनंती आहे की सर्वांना प्रमाणपत्र देऊन सन्मानित करा। सर्वांचं खूप खूप अभिनंदन, धन्यवाद सर। यानंतर उत्कृष्ट गुन्हे सिद्धी या हेडमध्ये करमाळा पोलीस स्टेशनकडील माढा पोलीस ठाणे सेशन केस नंबर 21/24 भादवी कलम 377 506 पोक्सो 4-5 या गुन्ह्यामध्ये आरोपीस 20 वर्ष सश्रम कारावास व 10,000 रुपये दंडाची शिक्षा झालेली आहे। या गुन्ह्याचे तपासी अधिकारी API रोहित शिंदे, सध्या नेमणूक माढा पोलीस स्टेशन यांनी तपास केलेला आहे। पर्यवेक्षण अधिकारी म्हणून पोलीस निरीक्षक रणजित माने
करमाळा पोलीस स्टेशन तसेच पैगवी अंमलदार पोलीस हेड कॉन्स्टेबल 12 नितीन काकबाते यांनी कामकाज पाहिलेलं आहे. सर्वांचं खूप खूप अभिनंदन. माने साहेब या पटकन काकबाते पैगवी. सर्वांचं अभिनंदन. धन्यवाद सर. त्यानंतर उत्कृष्ट गुन्हे शेतीमध्ये कुर्डवाडी पोलीस स्टेशनकडे केस नंबर 9/24 गुन्हा रजिस्टर नंबर 5/24 भादवी 376 व बालकांचे पोक्सो या गुन्ह्यामध्ये आरोपीस 20 वर्ष सश्रम कारावास व 5,000 दंडाची शिक्षा झालेली आहे. या गुन्ह्याचे तपासी अधिकारी गोपाळ पवार तत्कालीन पोलीस निरीक्षक गोपाळ पवार यांनी तपास केलेला आहे. पर्यवेक्षण अधिकारी म्हणून अतुल मोहिते पोलीस निरीक्षक उडवाडी पोलीस स्टेशन व कोर्ट पैगवी पोलीस हेड कॉन्स्टेबल योगेश मंडलिक उडवाडी पोलीस स्टेशन यांनी उत्तम कामगिरी केलेली आहे. त्यांचा प्रमाणपत्र देऊन सरांच्या हस्ते त्यांना सन्मानित करण्यात येत आहे. त्याचं खूप खूप अभिनंदन. धन्यवाद सर. यानंतर उत्कृष्ट गुन्हे शेती ॲडमध्ये वैराग पोलीस ठाणे तपास अधिकारी विनय पहेल तत्कालीन पोलीस निरीक्षक वैराग पोलीस स्टेशन पर्यवेक्षण अधिकारी कुंदन गावडे आणि कोर्ट पैगवी कुणाल सुनील पाटील यांनी या गुन्ह्याचं कामकाज पाहिलेलं आहे. या मर्डरच्या गुन्ह्यामध्ये 571/2020 यामध्ये आरोपीस जन्मठेप व 10,000 रुपये दंडाची शिक्षा झालेली आहे. सर्वांचं खूप खूप अभिनंदन. धन्यवाद सर. महिला आणि पुरुष तीन प्रातिनिधिक स्वरूपात आम्ही त्यांचा सत्कार केलेला आहे. गतकाळामध्ये त्यांनी विविध बंदोबस्तामध्ये आणि आंदोलनामध्ये जिल्हा पोलीस प्रशासनाला मदत केली. त्यानंतर मागे जे गणेश उत्सव झाले त्यामध्ये ज्यांनी शासनाचे नियमावली होती त्याच्यानुसार पालन केलं, पोलिसांच्या सूचनांचं पालन केलं, प्रशासनात सहकार्य केलं, प्रदूषणमुक्त गणेशोत्सव पूर्ण केला, ध्वनी प्रदूषण आणि इतर नियमांचे पालन केले. असे काही मंडळांना बोलावून आम्ही त्यांच्या पदाधिकाऱ्यांचा सत्कार केला. त्यानंतर जिल्ह्यातले ज्यांनी उत्कृष्ट तपास केले, क्लिष्ट आणि गंभीर गुन्हे होते ज्याच्यामुळे नागरिक चिंतित होते, त्या गंभीर गुन्ह्यांचे उघडकीस आणण्याकामी ज्या पोलीस अधिकारी अंमलदारांनी आणि त्यांच्या चमूंनी प्रयत्न केले, गुन्हे ओळखीस आले, आरोपी अटक झाले. त्याशिवाय दोषसिद्धी झाली. काही गंभीर गुन्हे आहेत ज्याच्यामध्ये कन्व्हिक्शन झाले, भरपूर गुन्हे कन्व्हिक्शन झाले, परंतु त्याच्यातले मोठे गुन्ह्यांचे, चांगल्या गुन्ह्यांचे जे क्लिष्ट आणि गंभीर होते, गुंतागुंतीचे होते, ते ओळखीस आणण्यासाठी ज्यांनी परिश्रम घेतले असे अधिकारी, अंमलदार आणि त्यांच्या पूर्ण चमूचं अभिनंदन आणि कौतुक आज करण्यात आलेलं आहे. जेणेकरून इतर पोलीस पाटील, इतर गणेश मंडळं किंवा इतर आणखी सामाजिक मंडळं आहेत आणि आमचे अधिकारी अंमलदार आहेत त्या सगळ्यांना त्याच्यातून प्रोत्साहन मिळेल, हुरूप मिळेल आणि सोलापूर जिल्ह्यातल्या जनतेची आणखी चांगल्या प्रकारे आम्हाला सेवा बजावता येईल. त्याशिवाय इतर जे काही गुन्हे घडत असतात, घडामोडी घडत असतात, त्यांच्या काही गुन्ह्यांचे तपास कसे केले, पुरावे कसे जोडले, चार्जशीट कशी करायची, नवीन कायद्यांची अंमलबजावणी कशी करायची, CCTNS आणि इतर तांत्रिक बाबी, तंत्रज्ञान अद्ययावत होत आहेत, आमचे अधिकारी अंमलदार यांची तयारी कशी आहे, येत्या काळात अधिक मास वारी आहे पंढरपूरला, त्याच्यानंतर आषाढी वारी आहे, या सगळ्यांची तयारी कशी करणार आहेत, याचं प्लॅनिंग योजना कशी आहे आणि काही गतकाळात झालेले आंदोलन आहेत, आतापर्यंत जयंती, नवमी किंवा इतर उत्सव चांगले साजरे झालेत, तर या सगळ्यांचा आढावा आज आम्ही घेतलेला आहे आणि त्यानुसार जिल्हा पोलीस दल सोलापूर ग्रामीण हे पुढेही चांगल्या प्रकारे काम करेल अशा प्रकारे त्यांना आम्ही मोटिवेट केलेलं आहे. याशिवाय तर काही माझ्याकडे आज सांगण्यात दुसरं नाही. ज्या अंधश्रद्धेला खतपाणी घातला जातो त्यांच्यावर कारवाई जो कायदा आपला आहे त्याच्यानुसार करण्यात येईल आणि तशी भूमिका जिल्हा पोलीस दलाने घेतली आणि 2 गुन्हे दाखल झालेले आहेत. जशा तक्रारी येतील आणखी गुन्हे दाखल केल्या जातील. नागरिकांनी पुढे यावे आणि अशा प्रकारच्या बंधुभावांना बळी पडू नये एवढं मला सांगतो. मी जरतरच्या भूमिकेमध्ये काही सांगू शकणार नाही कारण तपासाचा भाग आहे आणि तपासाबद्दल नंतर SP आपल्याला सांगू जेव्हा तपास पूर्ण होतील. याशिवाय
अजून मी मला सांगितले की आता दुसरे मुद्द्यावर उहापोह मी आता करणार नाही, त्याच्यामुळे मला वाटतं थांबवला तरी तुमचे कॅमेरे बरोबर. असे एकूण 6 आरोपी निष्पन्न करून आरोपींचा शोध घेतला. त्यामध्ये मुख्य आरोपी या ट्रिपल मर्डरमधील मुख्य आरोपी गुन्हा करून पश्चिम बंगालमध्ये पळून गेलेला होता. त्याचा अत्यंत शिताफीने तपास करून त्याला ताब्यात घेतलेला आहे, त्याला अटक केलेली आहे. या गंभीर गुन्ह्याचा अत्यंत कमी कालावधीमध्ये उत्कृष्ट तपास केल्याबद्दल सर्वांचं खूप खूप अभिनंदन. धन्यवाद सर. यानंतर पुढील गुन्हा आहे उत्कृष्ट गुन्हा घडल्यापासून 7 महिन्यानंतर हा गुन्हा अत्यंत शिताफीने टेक्निकल इव्हिडन्स तसेच ह्युमन इंटेलिजन्स गोपनीय बातमीदाराकडून मिळणारी माहिती आणि स्थानिक स्तरावरती लोकांमध्ये असणारी चर्चा त्यामधून त्याच्याशी असणारा परस्पर संबंध लोकांच्या टेक्निकल बाबीमध्ये केलेलं ॲनालिसिस ह्या सर्वांचा परिपाक म्हणून माननीय प्रशांत डगरे सर साहेब पोलीस अकादमीने हा गुन्हा उघडकीस आणेपर्यंत प्रत्येक पैलू तपासून पाहिला आणि अत्यंत पाठपुरावा केला. त्यामध्ये तो गुन्हा उघडकीस आलेला आहे आणि त्या गुन्ह्यातील आरोपींना अटक केलेली आहे. यामध्ये 2 आरोपी निष्पन्न झालेले आहेत आणि एक विधी संघर्षित बालकाचा समावेश आहे. या गुन्हा उघडकीस आणण्यामध्ये प्रशांत डगरे साहेब पोलीस अधीक्षक पंढरपूर, संजय जगताप स्थानिक गुन्हे शाखा, विजय शिंदे स्थानिक गुन्हे शाखा प्रमाणपत्र देऊन सन्मानित करा. या हेडमध्ये करमाळा पोलीस स्टेशनकडे माढा पोलीस ठाणे सेशन केस नंबर 21 पोक्सो 4-5 या गुन्ह्यामध्ये रोहित शिंदे सध्या नेमणूक माढा पोलीस स्टेशन तसेच पैगवी अंमलदार पोलीस हेड कॉन्स्टेबल 12 नितीन ताकबादे यांनी